वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्ती परंपरेचं प्रतीक असलेल्या संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। फुलांनी सुशोभित केलेला पालखी रथ असून टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका हाती घेऊन हजारो वारकरी विठ्ठल नामात दंग झालेत। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। संत सोपान काकांचं समाधी मंदिरातून पालखी प्रस्थान पंढरीच्या दिशेने झाल्याचं पाहायला मिळते। लाखोंचा जनसमुदाय हा सासवड नगरीमध्ये दाखल झालेला आहे। सोपान काकांची पालखी ही समाधी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर वारकरी मोठ्या भक्तिभावाने पालखीचं स्वागत करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। कडाक्याचं ऊन आहे सध्या आणि या उन्हात भक्तिरसात निहाळून निघालेला हा वारकरी आज सोपान काकांच्या या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर सासवड नगरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामी आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू सोपान काकांची पालखी दुपारच्या सुमारास या ठिकाणी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होते। धाकट्या भावाला पंढरीच्या दिशेने मार्गस्थ करणारा हा सोहळा या ठिकाणी वारकऱ्यांच्या या भक्तीमध्ये निहाळून निघालेला आहे। वारकरी हा सोहळा अनुभवण्यासाठी कुठंतरी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एक वेगळ्या उत्साहात या ठिकाणी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळते। पालखी सोहळा या ठिकाणी पंढरीच्या दिशेने जात असता वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी आहे आणि याच उत्साहात सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान पंढरीच्या दिशेने झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्शसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, सासवड, पुणे।